रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणमधले डॉक्टर तेजानंद गणपती यांनी सलग दुसऱ्यांदा शारीरिक क्षमतेचा कस पाहणारी फुल आयर्नमॅन ही जागतिक पातळीवरची स्पर्धा पूर्ण केली आहे. कर्करोगावर मात केल्यानंतर काहीतरी करून दाखवण्याच्या जिद्दीने ते इथपर्यंत पोहोचले. त्यांच्या या प्रेरक कामगिरीविषयीचा हा विशेष वृत्तांत. ऑस्ट्रेलियातल्या बसल्टनमध्ये नुकतीच जागतिक आयर्नमॅन ही ट्रायथॉलॉन प्रकारातली स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत 3800 मीटर अंतर पोहणं, 180 किलोमीटर सायकलिंग आणि 42 किलोमीटरहून अधिक अंतर धावणं हे तिन्ही क्रीडा प्रकार सलगपणे 17 तासांमध्ये पूर्ण करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं होतं. उंच लाटा, पाऊस, बोचरे वारे, थंड हवामान अशा आव्हानात्मक परिस्थितीत चिपळूणच्या डॉक्टर तेजानंद यांनी 13 तास 52 मिनिटांमध्ये म्हणजेच गेल्या वेळेपेक्षा कमी वेळात ही स्पर्धा पूर्ण केली आणि आयर्नमॅन किताब मिळवला. गेल्या वर्षी कझाकस्तानमध्ये त्यांनी 15 तास 17 मिनिटात ही स्पर्धा पूर्ण केली होती. विशेष म्हणजे तेजानंद यांनी कर्करोगाला हरवून जिद्दीने हे यश मिळवलं आहे. मला 2019 साली घशामध्ये एक गाठ आढळली होती. त्या गाठीचं ऑपरेशन करून जेव्हा तपासणी केली तेव्हा त्याच्यामध्ये तो नॉन हॉजकिन लिम्फोमा हा कर्करोग आहे असं निदान झालं होतं. मी 6 महिन्यानंतर त्याच्यातनं सही सलामत बाहेर पडलो आणि त्याच्यानंतर मला असं वाटायला लागलं की हा आपला एक प्रकारे पुनर्जन्मच झालेला आहे आणि आता पुनर्जन्म आपला झाला आहे तर मग आपण काहीतरी असं करून दाखवायला पाहिजे की ज्याच्यामुळे आपल्या गावाचं, आपल्या जिल्ह्याचं नाव आपण मोठं करू शकू. आणि हे सगळा त्रास शरीराला झाला होता तर मला असं वाटलं की शरीरानंच आता काहीतरी वेगळं सिद्ध करून दाखवायला पाहिजे. म्हणून मी हळूहळू सायकलिंगला सुरुवात केली जसं जमेल तसं. आणि जसं मला सायकलिंग जमायला लागलं तसं हळूहळू मला स्विमिंग आधीच येत होतं. मग तसं हळूहळू मी ह्या ट्रायथलॉन या खेळाकडे वळलो. आठवड्याचे 6 दिवस मी सराव करतो. 2 दिवस स्विमिंग, 2 दिवस सायकलिंग आणि 2 दिवस रनिंग अशा प्रकारचा हा सराव असतो. दिवसाचे 1.5 ते 2 तास सराव हा करायला लागतो. त्याच्याशिवाय सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम, नंतर योगासनं हे सगळं त्याच्यामध्ये अंतर्भूत करायला लागतं. 2019 मध्ये झालेल्या घशाच्या कर्करोगावर गणपते यांनी जिद्दीने मात केली आणि वैद्यकीय प्रॅक्टिस पुन्हा सुरू केली. 2 वर्ष कठोर प्रयत्न करून सायकलिंग, पोहणं, धावणं याचा कसून सराव केला. अनेक मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला. आयर्नमॅन स्पर्धेची तयारी करण्यासाठी कोल्हापूरचे आयर्नमॅन पंकज रावळू, आशिष रावळू यांच्याकडे त्यांनी प्रशिक्षण घेतलं. ह्या वर्षी आयर्नमॅन बसल्टन केली होती, जी त्यांची खूप चांगली रेस झाली होती ओव्हरऑल. ह्या रेसेससाठी जी काही तयारी होती ती म्हणजे पूर्ण आठवडा यूज केला जात होता, ज्याच्यामध्ये ट्यूजडेपासून आपला वीक स्टार्ट होता, ज्याच्यामध्ये इंटरव्हल रन असायचे, लॉंग रन्स असायचे, 2 ते 3 स्विमचे सेशन्स असायचे, इवन बाईक हिल वर्कआउट्स असायचे. असे मल्टिपल सेशन्स सगळे ॲड करून ह्या आयर्नमॅनच्या तयारीसाठी आपण केलं होतं. आणि तेजानंद गणपते हे असे आहेत व्यक्ती की ज्यांनी जो प्लॅन दिलेला असतो तर तो तंतोतंत पाळून एक्झॅक्टली रेसला एक्झिक्यूट केला होता. जिद्दीने आयर्नमॅन सारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये डॉक्टर तेजानंद यांनी मिळवलेलं यश खेळाडूंसाठी खूपच प्रेरणादायी आहे. त्यामुळे नवोदित खेळाडूंना देखील त्यांच्याकडून प्रेरणा मिळत आहे. हे खूप इन्स्पिरेशनल आहे की आपल्याकडचा माणूस कोणी बाहेर कुठे जाऊन आयर्नमॅन वगैरे करतो. इनफॅक्ट आयर्नमॅन करणं खूप इन्स्पिरेशनल आहे. आणि म्हणजे ह्या लोकांपासून खूप सारे आयडियाज नवीन मिळतात की आपल्याला ट्रेनिंग कसं करायला पाहिजे. किंवा आता मी सध्या फक्त सायकलिंग करतो तर मला क्रॉस ट्रेनिंग इन्क्लूड करायला पाहिजे माझ्या सगळ्या ट्रेनिंगमध्ये. रनिंग चालू करायला पाहिजे. हे खूप अशा किंवा न्यूट्रिशन झालं, या गोष्टींचा खूप असा अंदाज मिळतो या लोकांमुळे. आव्हान कितीही मोठं असलं तरी ते जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर सहज गाठता येतं, हेच डॉक्टर तेजानंद गणपते यांनी आपल्या यशातून दाखवून दिलंय. दूरदर्शन बातम्यांसाठी दीपक भागवत, रत्नागिरी.